त्यांनी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। बाळासाहेब मधुकरराव चौधरी साहेब यांचे सुपुत्र स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आहे असे शिरीदादा या ठिकाणी आपण बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत। बाबासाहेब बाबासाहेब जोडीसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या देशाची राज्यघटना दिली आणि आपल्याला सन्मान जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला त्यांच्या आठवणीला प्रेरित होऊन आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी। आणि अतिशय चांगल्या पद्धतीने गीतांचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सुरू आहे। देश एका बिकट परिस्थितीतून जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये ही कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्याची शेवटची लढाई असणार आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी योग्य तो विचार करून आपलं मत या ठिकाणी द्यायचंय। श्रीराम पाटील आपले उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसावरती आपण शिक्का मारून त्यांना विजयी करावा अशी मी आग्रहाची विनंती करतो। हे खरं आहे की बाबासाहेब आणि त्यांचे परिवारजन आता जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, परंतु ही वेळ मात्र भावनेच्या आहारी जाऊन वाहन जाण्याची नाहीये। पहिल्यांदा या देशाचं संविधान वाचवू, पहिल्यांदा या देशाची लोकशाही वाचवू आणि मग नंतर आपल्या हक्कासाठी पुन्हा जगण्यासाठी तयार राहू। लोकशाही टिकली नाही आणि संविधान टिकलं नाही तर आपल्याला हक्क मिळणार कुठून आहे? त्या हक्काचं संकोच करण्याचं काम सातत्याने सुरू आहे ज्या सरकारकडून, दमनकारी सरकारकडून। अशा परिस्थितीमध्ये केवळ शॉर्ट टर्म राजकीय गेनसाठी आपण वेगळ्या रस्त्याने जाणं किंवा भावनावश होणं हे आपल्याला सगळ्यांना परवडण्यासारखं नाही। याची जाणीव ठेवून आपण सगळ्यांनी आपल्या मताचा योग्य तो वापर करणं गरजेचं आहे। मला आदरणीय बाळासाहेबांबद्दल पूर्ण आदर आहे, तरीही मी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती करणार आहे की यावेळेस आपलं मतदान बाबासाहेबांच्या संविधानासाठी द्या, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या हक्कासाठी द्या। मग नंतर बाकीची मंडळी त्यांना आपण सांभाळू, पण पहिल्यांदा आपले हक्क तर सांभाळू, आपलं संविधान तर सांभाळू ज्याच्यामुळे आपले हक्क या ठिकाणी प्रस्थापित झाले ते करणं आवश्यक आहे। ही माझी आपल्याला आग्रहाची नम्र विनंती आहे। या ठिकाणी गौरव पुरस्कार देऊन यांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल मी विनम्रपणे ते स्वीकारतो, मी आभार प्रकट करतो। या ठिकाणी या परिवाराचे मी आपल्या सगळी जगनभाऊची जी फौज आहे त्यांना देखील सगळ्यांना सलाम करतो, काही इथे जवळचे कार्यकर्ते नेते त्यांनाही सलाम करतो, शुभेच्छा देतो आणि या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी मजबूतीने सामील व्हावं अशी प्रार्थना करतो। धन्यवाद।